माजी खासदार नवनीत राणा भाजपमध्ये नाराज आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। त्याचं कारण असं की अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी अमरावती शहराच्या दौऱ्यावर होते। यावेळी नवनीत राणा कुठेही दिसले नाही। त्यामुळे राणांच्या नाराजीच्या चर्चांवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा भाजपमध्ये नाराज आहे का असा सवाल राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे। शुक्रवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अमरावती दौऱ्यावेळी देखील नवनीत राणा कुठेही दिसल्या नाहीत। अशातच त्यांनी पोस्ट केलेल्या सूचक शायरीच्या व्हिडिओतून त्या कुणावर निशाणा साधतात असाही सवाल उपस्थित होत होता। मात्र नवनीत राणा नाराज नाही, त्या पक्षाशी आणि पक्षाच्या भूमिकेशी एकनिष्ठ असल्याचं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय। कालच्या माझ्या दौऱ्यामध्ये केवळ माझा महावितरणच्या एक राष्ट्रीय आमचं असोसिएशन आहे, इंजिनियर असोसिएशन राष्ट्रीय लेवलचं, त्या कार्यक्रमात मी एकटाच त्या ठिकाणी निमंत्रित होतो। त्यामुळे कालच्या दौऱ्याचा काही संदर्भ नव्हता। पण मला वाटत नाही की नवनीत राणा जी काही पक्षाच्या भूमिकेवर नाराज आहे, त्यांनी तर मिळालेली लोकसभा राज्यसभा सोडली आहे। त्यांना तर राष्ट्रवादीमधून ऑफर दिली होती, राष्ट्रवादीमध्ये तुम्ही अजित पवार गटामध्ये राज्यसभा लढा, पण त्यांनी पक्षाच्या ज्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या आहे, हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारलेल्या आहे, एक युवा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की त्यांचं संपूर्ण जीवन हे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीसाठी असणार आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही।